त्यांच्याबद्दल डेनिस किंकेड लिहितो की महाराजांच्या जेवणाबद्दलचा जो उल्लेख आहे तो त्या प्रसंगापुरताच आहे. त्यांनी महाराजांबद्दल सर्व माहिती ऐकून नमूद केली आहे. भोसले घराणे हे मराठा असल्याने त्यांच्या घरामध्ये मांसाहार करणे ही सर्वसामान्य बाब आहे. पण स्वतः शिवराय शाकाहारी होते की मांसाहारी होते या प्रश्नावर दोन्हीकडील समर्थक आपले मत एकदम ठामपणे मांडत असतात किंवा समकालीन पुराव्यांची मोडतोड करून नाहीतर अर्धवट पुरावे मानले जातात. तर सुरुवात करूया आजच्या विषयाला, म्हणजे शिवराय शाकाहारी होते किंवा ते मांसाहारी होते, किती वेळा जेवायचे ते सुद्धा पुराव्यांच्या आधारे. महाराजांच्या जीवनाबद्दल कवी परमानंद शिवभारतामध्ये एका ठिकाणी लिहितात, ते म्हणजे अफजल खानाच्या भेटीला जाण्यापूर्वी. ते असे आहे की उपाध्यायांनी सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारे देवादिदेव शंकराची पूजा करून नित्याचा दानधर्म केला आणि थोडेसे जेवले. महाराजांच्या जेवणाबद्दलचा जो उल्लेख आहे तो त्या प्रसंगापुरताच आहे. एवढ्याशा माहितीवरून महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते हे स्पष्ट होत नाही. आणि थोडेसे जेवले एवढ्या प्रसंगापुरत्या वर्णनावरून महाराज कायमच कमी जेवायचे असा निष्कर्ष काढता येत नाही. तसेच थेवेनॉट नावाचा एक फ्रेंच प्रवासी काय म्हणतो ते बघूया. ही इट्स बट वन्स ए डे कॉमनली अँड इज इन गुड हेल्थ. म्हणजेच शिवाजी महाराज दिवसातून फक्त एकदाच जेवतात आणि त्यांचे आरोग्य चांगले आहे. आता या थेवेनॉटबद्दल थोडक्यात माहिती बघूया. हा प्रवासी 1666 मध्ये सुरत येथे आला. तेथून तो गोवळकोंडा, मछलीपट्टणम आणि परत सुरत येथे येऊन तो तेथून परत निघून गेला. तो तब्बल 13 महिने भारतामध्ये होता. या काळात तो छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलाच नव्हता. त्यांनी महाराजांबद्दल सर्व माहिती ऐकून नमूद केली आहे. त्यामुळे महाराज दिवसातून एकदाच जेवायचे असे होत नाही किंवा ते मांसाहारी होते किंवा शाकाहारी होते हे सुद्धा स्पष्ट होत नाही. आता पुढील पुरावा पाहूया. हा पुरावा म्हणजे महाराज आग्र्यावरून जेव्हा निसटले तेव्हाचा आहे. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोवती जे पहारे होते त्यात शिवरायांच्या अगदी जवळ रामसिंगाचा पहारा होता आणि सर्वात बाहेर औरंगजेबाच्या सैनिकांचा पहारा होता. रामसिंग सोबत बलराम पुरोहित नावाच्या व्यक्तीसह एकूण 4 लोक असत. शिवराय 17 ऑगस्ट 1666 शुक्रवार या दिवशी संध्याकाळी कैदेतून निसटून गेले आणि पहारा देणाऱ्यांना ही बातमी दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी दिवस वरती आल्यावर लागली. ही बातमी लागताच औरंगजेबाने रामसिंगाच्या सर्व लोकांना कैद करून त्यांच्याकडून माहिती काढण्यासाठी फर्मान जाहीर केले. त्यावेळी बलराम पुरोहित याने औरंगजेबाच्या सैनिकांना जो जबाब दिला तो जबाब रामसिंगाच्या एका अधिकाऱ्याने एका पत्रात लिहून ठेवला आहे. तो असा की मैं एक घडी अधघडी राती रही तब सुधो देशो स्वारा मेवो मंगाई शायो असे आहे. म्हणजेच बलराम पुरोहित असे म्हणतो की मी घडी अर्धा घडी रात्र शिल्लक असताना शिवाजी महाराजांना झोपेत पाहिले आणि सकाळी त्यांनी मेवा म्हणजेच फळफळावळ मागून घेतली आणि खाल्ली. पण त्याने महाराजांना शुक्रवारी रात्री झोपेत पाहिले आणि शनिवारी सकाळी फळं दिली. पण महाराज शुक्रवारी रात्रीच तेथून निसटले होते. याचा अर्थ महाराजांनी ती फळे खाल्लीच नव्हती. आग्र्याच्या मुक्कामात महाराज फळे खात असतील पण ते त्यांचे मुख्य जेवण होते असे म्हणता येत नाही. त्यावरून ते एकदाच जेवत किंवा ते शाकाहारी होते किंवा ते मांसाहारी होते हे स्पष्ट होत नाही. अजून एका पुस्तकात शिवरायांच्या जीवनाबद्दल उल्लेख आढळतो. तो म्हणजेच द ग्रँड रिबेल अँड एक्सप्रेशन ऑफ शिवाजी फाउंडर ऑफ मराठा एम्पायर. लेखक डेनिस किंकेड. 6 जून 1674 रोजी शिवरायांच्या राज्याभिषेकाला जे काही इंग्रज वकील रायगडावर उपस्थित होते त्यांच्याबद्दल डेनिस किंकेड लिहितो की वी नो दॅट शिवाजी हिमसेल्फ ओनली हॅड 1 मील अ डे अँड दॅट ॲज द इंग्लिश कंप्लेंट वॉज ओनली कचेरी, ए सॉर्ट ऑफ पल्स अँड राईस मिक्स्ड टुगेदर अँड बॉइल्ड इन बटर. इंग्रजांच्या आहाराचे प्रमाण हे मराठ्यांच्या आश्चर्याचे कारण होते. आपल्याला माहीत आहे की शिवाजी महाराज फक्त दिवसातून एकदाच जेवत आहेत आणि इंग्रजांच्या तक्रारीप्रमाणे ते म्हणजेच खिचडी म्हणजेच लोण्यात शिजवलेले डाळ आणि तांदूळ हे त्यांचे अन्न होते. द ग्रँड रिबेल या पुस्तकातील वर्णनामुळे हा समज रूढ झाला की शिवराय फक्त एकदाच जेवत आणि ते डाळ आणि भात खात. आता आपण हे पुस्तक कधी लिहिले गेले आणि त्यासाठी कोणते संदर्भ वापरले गेले होते ते पाहूया. डेनिस किंकेड हा ब्रिटिश पत्रकार होता. हा 1928 साली मुंबईला आला होता. त्यांनी लिहिलेले द ग्रँड रिबेल हे पुस्तक 1937 साली छापून प्रकाशित झाले.
म्हणजेच ते शिवाजी महाराजांच्या समकालीन पुराव्यांपैकी मानता येत नाही. हे शिवचरित्र आणि लेखक हे दोघेही आधुनिक काळातील आहेत. त्यांनी वापरलेल्या संदर्भांपैकी एका शिवकालीन लेखकाच्या लेखनाचा उपयोग केला आहे, तो म्हणजेच डॉक्टर जॉन फ्रायर. हा फ्रायर 1672 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सर्जन होता. हा त्या काळात 8 वर्षे भारतात राहिला होता. त्याने ईस्ट इंडिया कंपनीसाठी लिहिलेले जे काही रिपोर्ट्स होते ते ट्रॅव्हल्स इन इंडिया 17th सेंचुरी या पुस्तकात छापून प्रकाशित झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी जो हेनरी ऑक्झिंग्टन हा ब्रिटिश अधिकारी रायगडावर उपस्थित होता, या अधिकाऱ्याच्या या भेटीचा वृत्तांत डॉक्टर फ्रायरने त्याच्या एका रिपोर्टमध्ये लिहिलेला आहे. आय विल ॲड ओनली वन पॅसेज ड्युरिंग द स्टे ऑफ आवर अम्बॅसिडर ॲट रायरी. द डाएट ऑफ दिस सॉर्ट ऑफ पीपल हॅड मीट्स नॉट ए ग्रेट व्हरायटी ऑफ कॉस्ट. Their delightfulest food being only kacheri, a short top pulse and rice mixed together and boiled in butter, with which they grow fat. याचा थोडक्यात मराठी अर्थ असा आहे की आमच्या रायगडाच्या मुक्कामाबद्दल काही माहितीची नमूद करतो. रायगडावरच्या लोकांचा आनंददायी आहार म्हणजे एक प्रकारचे डाळ आणि भात आहे, जो की लोण्यामध्ये शिजवला जातो. या डॉक्टर फ्रायरच्या मूळ शिवकालीन वर्णनांमध्ये असे कुठेही आढळत नाही की शिवराय फक्त एकदाच जेवायचे, खूप कमी जेवायचे, ते शाकाहारी होते किंवा ते मांसाहारी होते, असा शिवरायांच्या बद्दलचा काहीच उल्लेख यामध्ये नाही. यामध्ये फक्त रायगडावरील स्थानिक लोकांचे आवडीचे अन्न डाळ भात आहे एवढेच वर्णन यामध्ये दिसते. मित्रांनो, यासारखे अजून काही पुरावे समोर येतात, पण त्यामध्ये महाराजांच्या आहाराबद्दल ठोस माहिती मिळत नाही. आपण पुढील व्हिडिओमध्ये आणखी काही महाराजांच्या जेवणाबद्दलचे उल्लेख पाहणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा.